घेतला तर आपण लगेच कोणाला तरी मदतीला बोलणार आहोत की मला मदतीसाठी कोणतरी या. आजूबाजूला कोण असेल तर येतीलच, आणि जर नसेलच तर तुम्हाला काय करायचं आहे, लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे. वेळ अजिबात घालवायची नाही आहे, कारण तो ऑक्सिजन सप्लाय आहे तो ब्रेनकडे पोहोचायला लगेच जायला पाहिजे, म्हणून तुमची ही क्रिया लगेच चालू झाली पाहिजे. मग लगेच मी पल्स बघणार आहात. मला दिसतंय नाही दिसत तुम्हाला? ठीक आहे. पल्स पण नाही, हे पण तुम्ही 10 सेकंदासाठीच मोजणार आहात. तसं मी सांगितलं 10 सेकंदामध्ये तुम्हाला नाही आलं मोजा तुम्ही, नाही आलं झाले लगेच मग तुम्ही चालू करा सीपीआर. तर तुम्हाला आता माहिती नाही आता एक्झॅक्टली तुम्ही कुठं दाबायचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर करण्यासाठी केलं म्हणून नाही, ते इफेक्टिव्ह झालं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर काय आहे, ते जे 2 निपल्स असतात ह्याच्या सेंटरमध्ये आपल्याला प्रेशर द्यायचं आहे. हे पण प्रेशर कसं द्यायचंय ते इम्पॉर्टंट आहे. 5 सेंटीमीटर्स आपल्याला आत जायचं आहे, आणि आपली युजली हृदयाची ठोके किती असतात, युजली आपण 80 पर्यंत पोहोचतो. 80 to 82 असं नॉर्मल आपण ठरवतो, पण ह्याच्यासाठी आपल्याला 100 ते 120 पर बीट आपल्याला एवढ्या जोरात द्यायचं आहे, एवढे आलं पाहिजे. आणि एवढं जोरात आणि फास्ट, पुश हार्ड आणि पुश फास्ट करायचं आहे. जोरात आपल्याला दाबायचं आहे की 120 पर्यंत आपलं ब्रिज पोहोचली पाहिजे, म्हणजे तेवढी शक्ती आपण लावायला हवी आहे. ह्याच्यामध्ये भरपूर कॉम्प्लिकेशन असू शकतात, पण त्याचा विचार न करता तुम्ही ही क्रिया चालू करायची आहे. तुमचा जो हा हात आहे, तुमचा जो हा हात आहे हा मध्ये ते ठेवायचा आहे. मग हा जो दुसरा आहे हा इंटरलॉक करायचा आहे. म्हणजे कसं, तुमचं पूर्ण तुम्ही जो प्रेशर देणार आहात ते शोल्डर वरून द्यायचं आहे. तुमचं जे हे एल्बो आहे ते बेंड झाले नाही पाहिजे. वर्ल्ड हार्ट डे वोकहार्ट हॉस्पिटल मुंबई राजा गणेश गली के साथ हम लोग एक सीपीआर ट्रेनिंग का आयोजन हमने किया गया है. अगर आप पिछले 3 साल का डेटा देखेंगे तो आपको समझ में आएगा कि 2020 से लेके 2024 तक ईयर ऑन ईयर अगर आप हार्ट अटैक से जो लोगों की मृत्यु हो रही है उसका दर हमेशा बढ़ता ही जा रहा हुआ है. कई बार जब पेशेंट को हार्ट अटैक आता है तब उनको घर में आता है या सोसाइटी में आता है या वर्क प्लेस पे आता है, वहाँ से लेके हॉस्पिटल ले जाने तक का जो टाइम होता है वहाँ में आप देखेंगे कि कई बार वो ब्लड सप्लाई जो होता है जो ब्रेन तक नहीं पहुँचता है, और कई बार पेशेंट पैरालाइज हो जाते हैं या लोगों की मृत्यु भी होती है. सीपीआर ट्रेनिंग वो बहुत ही बेसिक प्रकार की ट्रेनिंग होती है जहाँ पे आपको सिखाया जाता है कि आप हार्ट को पंप करके जब तक आप हॉस्पिटल पहुंचो तब तक हार्ट को कैसे बीट चालू रखा जाए, जिससे जो भी ब्लड सप्लाई होता है, जो भी वाइटल ऑर्गन्स बॉडी के होते हैं वहां तक वो ब्लड सप्लाई चालू रहता है, चाहे वो ब्रेन का सप्लाई हो, लिवर का सप्लाई हो या किडनी का सप्लाई हो. अगर आप वेस्टर्न वर्ल्ड के अंदर में देखेंगे तो वहाँ पे स्कूल और कॉलेजेस के अंदर में भी ये बेसिक सीपीआर ट्रेनिंग दी जाती है, क्योंकि आप जहाँ पे भी रह रहे हो, चाहे वो कोई सोसाइटी हो या आप वर्क प्लेस पे हो या स्कूल हो या यूनिवर्सिटीज हो, वहाँ पे किसी भी पेशेंट को अगर इस प्रकार की हार्ट अटैक की कोई बीमारी हुई हो और ऐसा कोई इंसिडेंट हुआ हो तो सीपीआर ट्रेनिंग दे के आप उनको वहाँ तक पहुँचा सको. जब ये गणेश चतुर्थी के मौके पे जब हमको पता है कि 10 दिन के अंदर इतने सारी बड़ी मात्रा में श्रद्धालु विजिट करने आते करते हैं, तो हम सारे वॉलंटियर्स जो है उनको साथ में ट्रेन कर रहे हैं, चाहे जिसकी वजह से कोई पेशेंट को अगर रिक्वायरमेंट सीपीआर की हुई हो तो सीपीआर ट्रेनिंग दे के हम वो पेशेंट को हॉस्पिटल तक दे सके. एंड दिस इज नॉट ओनली लिमिटेड टू द गणेश चतुर्थी. हम जो पर्टिकुलर सोसाइटी में रह रहे हैं वहाँ पे भी ये स्किल का होना बहुत जरूरी है. विद इन वोकहार्ट हॉस्पिटल हम एक मैसेज सोसाइटी में पास ऑन करना चाहते हैं. द कंसेप्ट इज ट्रेन द ट्रेनर, जहाँ पे हम एक ट्रेनिंग देके लोगों को बताना चाहते हैं कि अगर आप सीपीआर ट्रेनिंग जानते हो तो आप किसी भी जगह पे जहाँ पे पेशेंट को कोई हार्ट अटैक जैसी बीमारी आई हो वहाँ पे ये टेक्निक को यूज करके वो जगह से हॉस्पिटल तक आप पेशेंट को अच्छे तरीके से पहुँचा सकते हैं.